सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आता रोहित रागात एका बारमध्ये जाऊन ड्रिंक करत होता आणि त्याच्या डोक्यातून राणी जात नव्हती. ती मला राणाची भेटू देईल का? आणि तिनं तरीही नकार दिला तर मी काय करू? इतकी जबरदस्ती करणं माझा हक्क आहे का? असे विचार त्याच्या डोक्यात यायचे. आणि तो आज बाहेरूनच खूप ड्रिंक करून आला. आताही त्याला मनोज दिसायचा, राणी दिसायची, राणा दिसायचा, त्या तिघांचं सुखी कुटुंब दिसायचं. मग तो बाहेरून ड्रिंक करून आला आणि घरात शिरला. इतक्यात त्याला जानकीचा फोन आला आणि जानकी म्हणाली, रोहित बाळा कसा आहेस? भेटली का रे ती? आणि रोहित चिडून म्हणाला, आई नाही भेटली आणि तिचं नाव काढू नकोस. जानकी म्हणाली, बाकी काही नाही रे, घटस्फोटाचंच तेवढं बघायचं होतं. आणि आता रोहितला आठवलं की तिच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे आणि तो पुन्हा गप्प झाला. मग जानकी फार फार इमोशनल होऊन म्हणाली, रोहित राणा तिथेच राहतो ना रे? अरे किती दिवस झाले त्याच्याशी बोलले नाही. त्याच्याशी बोललं की खूप बरं वाटतं बघ. रोहित राणाकडे फोन देणार आहे. सेजल, राजलक्ष्मीसुद्धा हट्ट करत आहेत, दे ना प्लीज. आणि आता रोहित थोडा नशेतच होता आणि येड्या रोहित कुमारांना राणा खूप हक्काचा वाटत होता. आता त्याची आई तर राणीच निघाली. मग काय, स्वतःच म्हणायचा तिचं दुसरं वगैरे लग्न झालं, पण तिचा पिच्छा सोडायला कुठं तयार होता रोहित. आता गेला तिच्या दारात आणि त्यानं दरवाजा वाजवला. आणि आता रात्रीचा राणीचा दरवाजा वाजला म्हणून राणी घाबरली. आणि नक्कीच रोहित सर असणार असं तिला वाटलं, कारण संध्याकाळपर्यंत निर्णय सांगा असं म्हणाले होते. आणि राणी दरवाजा उघडत नव्हती. रोहित दरवाजा वाजवत होता. राणा म्हणाला, आई अगं कोण आहे ते बघू दे ना. राणी म्हणाली, तू गप्प बस, त्यांच्याशी संपर्क ठेवू नको प्लीज, माझं ऐकशील ना? मला तो एकटाच आहे राणा, त्यांचं नावही काढू नकोस. आणि रोहित आता जास्तच दरवाजा वाजायला लागला आणि म्हणाला, राणा दरवाजा उघड. आता राणीने इकडे शपथ घातली होती. बाहेर रोहित होता आणि मधल्यामध्ये राणाची कसरत होत होती. आणि आता रोहितही म्हणाला, राणा तुला माझी शपथ आहे, दरवाजा उघड. आणि आता हे ऐकलं आणि राणाचे डोळे पाण्यानं भरले आणि राणा रडला आणि म्हणाला, आई उघडू दे ना दरवाजा, फ्रेंड चांगले आहेत, ते मला काय नाही करणार. राणीसुद्धा आता खूप रडायला लागली. मधल्यामध्ये बिचाऱ्या राणाचे हाल व्हायला लागले हे तिला दिसत होतं. आणि तिने डोळे पुसले आणि म्हणाली, जा उघड दरवाजा, तो माणूस नाहीच ऐकणार, मला माहीत आहे. आणि राणा गेला. त्यानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, काय झालं फ्रेंड? आणि राणाकडे त्यानं बघितलं आणि हसला आणि म्हणाला, आजीचा फोन आहे, तुला मिस करते. राणी आता बेडरूममधून कान देऊन ते ऐकत होती आणि ती आणखीन चकित झाली आणि म्हणाली, आजी म्हणजे आई, रोहित सरांची आई. आता त्यांच्याशी कशी ओळख झाली याची आणि कधी झाली आणि हे सगळं काय आहे? आणि आता राणा डोळे पुसून आजी, सेजल, राजलक्ष्मीताई, सपना काकी, सोनम आंटी करून बोलत होता. आणि अरे बापरे, हे सगळं ऐकून राणीनं कपाळावरच हात मारला आणि म्हणाली, यानं तर पूर्णच तयारी केली माझा मुलगा माझ्यापासून तोडायची. आणि या सगळ्यांशी त्याची ओळख कशी? आणि याच्या उपर सगळ्यात मोठा कहर म्हणजे हा राणा. या आगाऊ कार्ट्याला मी बापाच्या सवयी लावल्या त्या तर लागल्या, पण जी सवय नाही लावली ती पण लागली. थापा मारायची, किती सफाईदारपणे थापा मारतोय, तेही स्वतःच्या आईसोबत. दोघेही बापले बंडलबाज आहेत असं म्हणून राणी आता चिडली होती आणि रागातच बाहेर आली आणि म्हणाली, राणा पटकन आत ये. तसा राणा घाबरला. बोलता बोलता त्यानं रोहितकडे बघितलं आणि रोहितने आता राणाला बाहेर घेतला दरवाजाच्या आणि राणीकडे नशिला डोळ्यांनी त्यानं आधी तिला पायापासून डोक्यापर्यंत बघितली. आणि त्याच्या त्या नशिल्या डोळ्यांनी उगीच राणीला खूप कसं तरी होत होतं. आणि तिला काही वर्षांपूर्वीचा रोहित आठवला, अगदी जसाच्या तसा. आणि का नाही आठवणार, त्याची प्रत्येक गोष्ट तिच्या मनावर, मेंदूवर कोरली होती आणि त्याच्या नजरेनं ती संकोचून जात होती.
तिच्या शरीरावर लांबूनसुद्धा शहारे येत होते आणि नशेत असलेल्या रोहितनं डॅशिंग लुक देत तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, डिस्टर्ब होते का तुम्हाला नवरा बायकोला? तर सॉरी, मी राणाला बाहेर घेतोय असं म्हणून दरवाजा घेतला लावून. राणीला आत कोंडली आणि म्हणाला, राणा बिनधास्त बोल, बघू ती काय करते. आणि आता ही असली रोहित सरांची जबरदस्ती म्हणजे बाप रे बाप. आणि आता हे सगळं बघून राणीनं डोक्यावर हात मारला आणि राणी आता पळत पळत गेली आणि पटकन दरवाजाला कान लावून सगळं ऐकायला लागली. तर राणा सगळ्यांसोबत बोलत होता, आजोबा, राहुल काका, रोशन अंकल आणि सगळ्यांसोबत बोलत होता. आणि राणीला वाटलं, हे सगळे लोक याच्या ओळखीचे कसे? यांनी तर मला बाजूलाच केली की. म्हणजे नक्कीच रोहित सर माझा राणा माझ्यापासून हिरावून घेणार आणि माझा पत्ता कट करणार. आणि आता मी काय करू? राणी, आतापासूनच तुला एक चांगला वकील शोधून ठेवला पाहिजे असं म्हणून ती घाबरली आणि अजून तो काय बोलतोय म्हणून आणखीन कान देऊन ऐकत होती. मग आता बोलणं झालं आणि रोहितने पटकन दरवाजा उघडला. तशी राणी मागे सरकली आणि रोहितनं आता ती समोर असूनही तिच्याकडेच पूर्ण दुर्लक्ष करत राणाला मिठी मारली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या कपाळाची पप्पी घेतली अगदी प्रेमानं आणि राणीकडे रागात बघत म्हणाला, मला नाही फरक पडत तो कोणाचा मुलगा आहेस. तुझी आणि माझ्या हृदयाची तार जुळलेली आहे इतकं मात्र नक्की. आणि मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. आता राणीनं ते ऐकलं आणि म्हणाली, खूप मोठे मोठे डायलॉग मारतो हा रोहित कुमार. माझ्यासाठी सुद्धा असेच डायलॉग मारायचे. राणी, तू माझा प्राण आहेस. राणी, तू माझं अख्खं आयुष्य आहेस. आणि माणसं मारायला पाठवली तेव्हा कुठे गेला होता प्राण? गेला असता ढगात. आणि तेव्हाच मी मेले असते तर आता कुठून आला असता रोहित कुमारचा लाडका रणजित कुमार? आणि आता दोघांवर पण राणी चिडली होती. अल्लड होती बिचारी, भोळी होती, पण चिडली की पक्की डांबराची गोळी होती. आणि म्हणाली, बरं बरं, झालं असेल तर निघा आता, सोडा माझ्या मुलाला. असं म्हणून तिने राणाला ओढून घेतला. तसं रोहितनंही राणाचा एक हात पकडला. राणीनं राणाचा दुसरा हात पकडला आणि राणाकडे बघून रोहित म्हणाला, गुड नाईट बेटा, जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुझा फ्रेंड तुझ्यापासून दूर जाणार नाही. मी पुन्हा येईन. असं म्हणून रोहित निघाला आणि दरवाजा लावता लावताच राणी म्हणाली, म्हणे मी पुन्हा येईन. देवेंद्र फडणवीसचा डायलॉग बरा चोरता येतो विधानसभेत बसून बसून. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तसा रोहित 2 पायऱ्या खाली उतरला होता. तिचं ते पुटपुटणं ऐकलं आणि तो परत फिरला आणि ती दरवाजा लावत होती तर दरवाजावर हात ठेवला आणि तिला आत दाबली. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, आता हा आत घुसतोय की काय? आणि रोहित तिला डॅशिंग लुक देत नशिल्या डोळ्यांनी बघत म्हणाला, मी नाही त्याच्याकडून शिकलो, तोच माझ्याकडून शिकलाय. मी पुन्हा येईन म्हणायला. आणि मी बोलत नाही, मी खरंच सांगतोय, मी पुन्हा येईन. तू झोप त्याच्या मिठीत. असं म्हणून चिडून निघून गेला. आणि राणीनं दरवाजा लावला आणि राणाला म्हणाली, राणा, कोण आहे ही आजी आजोबा? खरं खरं बोल. आणि राणा घाबरत घाबरत म्हणाला, आई, तू दिल्लीला गेली होती ना, तेव्हा मी फ्रेंडसोबत घरी गेलो होतो त्यांच्या. मी राजलक्ष्मीच्या बर्थडेला नव्हतो गेलो, मी तर राजलक्ष्मी ताईच्या गावी गेलो होतो. 3 रात्री 4 दिवस. आणि अरे देवा, हे ऐकून आता राणीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, आता कसं यांच्यापासून तुला दूर ठेवू? हा तर त्यांची पूर्ण फॅमिली बघून आलाय. पण राणी त्याला काहीच बोलली नाही आणि रात्री फक्त त्याला मिठीत घेऊन झोपली. पण हा कुणास ठाऊक पुन्हा एकदा रोहितचे असे डॅशिंग डायलॉग ऐकले आणि नेहमीच त्याच्या स्वभावाची डॅशिंग लुकची जबरदस्त फॅन असलेली राणी थोडी गालात हसली. खूप प्रेम करत होती रोहितवर, अजूनही करत होती. आणि मनोज म्हणतो तसा नशिबातच असेल पितापुत्रांची भेट होणं, तर मी तरी कशी अडवू? त्यांना कळलं तर कळलं की राणा त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या घराण्याचा वारस आहे. राणामध्ये सरांचेच इतके गुण आहेत की सरळ सरळ कुणीही सांगेल की तो सरांचा मुलगा आहे. आणि राणी म्हणाली, बघू, जिथपर्यंत लपवता येईल तिथपर्यंत मी लपवणारच.
मी किंवा राणा स्वतःहून त्यांना सांगणारच नाही की त्यांचा मुलगा राणा आहे. पण त्यांना जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा त्यांच्या रिॲक्शन काय असतील हेही मला बघायचे. आणि तेव्हा ते माझ्या बाबतीत काय विचार करतील? माझ्यावर केलेले सगळे आरोप ते परत घेतील का? आणि जर नाही ना कळलं शेवटपर्यंत तरीही चांगलंच आहे. माझा मुलगा माझ्याकडे राहील. आणि आता राणी आपली त्याचे विचार झटकून उठली. राणाला झोपवून मेन परीक्षेची तयारी करायला लागली. आणि त्या परीक्षेचा अभ्यास आजपासूनच सुरू केला. परिस्थिती कुठलीही असो, हारायचं नाही, थांबायचं नाही, हे तिचं तत्त्व. आणि रोहितसारख्या लहरी माणसाच्या जीवावरती ते कधीच थांबले नाही. आणि आता असेच दिवस जात होते. रोहित आता राणाला जबरदस्ती भेटायचा. राणाच्या आईनं राणाला घातलेली शपथ आहे, पण माझ्या शेपटीने सुद्धा राणावर फरक पडतो हे रोहितला कळलं होतं. आणि त्याचं आणि माझं इतकं घट्ट नातं कधी आणि कसं झालं हेच त्याला कळेना. आता तो राणाला घरी भेटायचा, स्कूलमध्ये भेटायचा, पण अजून तरी दोघांची ओळख झाली नव्हती खरी. आणि आता त्याचा आणखीन गैरसमज करून देण्यासाठी वेड्या राणीनं मनोजला बोलवून घेतलं आणि मुद्दाम छान तयार झाली. मनोजच्या हातात हात घातला. तसा मनोज म्हणाला, अगं काय करतेस तू, बावळट आहे का, हात सोड बरं. आणि तिने त्याचा हात आणखीन जवळ खेचला आणि म्हणाली, तू गप्पा बस, चल माझ्यासोबत, माझा नवरा आहेस ना. मनोजने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, राणी तुझ्या अंगात खूप कळ आहे बरं का, कशाला त्यांना उकसवतेस, आपल्याला असं बघून आणखीन चिडतील. आणि राणी म्हणाली, चिडू दे ना, माझ्या मुलाला बोलायला येतात, माझ्यासमोर दादागिरी करतात, तेव्हा मला किती राग येतो. मग आता मला तुझ्यासोबत बघून मीही त्यांना चिडवणार. आणि तिथून निघताना राणी म्हणाली, राणा तुझ्या फ्रेंडला सांग आपण बाहेर निघालोय, आमच्या घराला राखण बसा म्हणावं. आता राणानं रोहितचा दरवाजा वाजवला. रोहितनंच दरवाजा उघडला. तसं आगाऊ राणीनं मनोजचा हात पकडून त्याला आणखीन जवळ खेचला. आणि रोहितने ते बघितलं आणि चिडला. आणि राणी म्हणाली, त्याचं काय आहे ना, मी आणि राणा आणि त्याचे बाबा सगळे मिळून निघालोय पिक्चरला, तर तुम्ही आमच्या घरी जाऊ नका राणा राणा करत. आणि जरी गेलात ना तर घराला राखण बसलात तरी चालेल, आणि तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करायला याल ना. त्याचं काय आहे ना, माझे मिस्टर एकतर खूप दिवसातून इथे येतात आणि तुम्ही कधीही आमचा दरवाजा वाजवता, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं, म्हणून सांगितलं. चल मनोज, असं म्हणून तिनं आणखी ऐटीतच मनोजच्या हातात हात घातला आणि जिने उतरून राणाला घेऊन निघून गेली. आणि पुढे मनोजने खूप खूप वाईट तोंड केलं आणि म्हणाला, एकदा एकदा वाचलंय रोहित सरांच्या तावडीतून, आणि आता ही राणी कन्फर्म मरवणार मला, बावळट कुठली. आणि इकडे रोहित खूप खूप चिडला आणि म्हणाला, मुद्दाम करते ही हे सगळं, मुद्दाम, आणि आता मला हिच्यापासून घटस्फोट हवाच आहे. कुठल्याच प्रकारे मी हिच्यामध्ये गुंतून राहणार नाही. आणि मला का त्रास व्हावा तिला असं बघून, ती कोणाच्याही हातात हात घालून गेली तरी चालेल, असं म्हणून रोहितनं घटस्फोटाचे पेपर तयार करण्याचा निर्णय घेतला. पण आता कसं होतं ना, मनोजचा हात हातात घेतला तरी चिडणारा रोहित, आता राणी त्याला इतकी खेटून खेटून चालत होती हे बघून सारखा तेच तेच विचार करायला लागला. आणि त्यानं पुन्हा वैतागून ते सगळं विसरण्यासाठी दारू तोंडाला लावली. आणि आता राणीला त्या मनोजसोबत त्या नोकरानं सुद्धा बघितलं. आणि नोकर त्याच्या बायकोला म्हणाला, तुझी मॅडम किती खोटारडी आहे गं, अगं तिचा नवरा आहे, राणाचा वडील आहे. आणि ती म्हणाली, काय तुम्ही बावळट आहात का. अहो किती दिवस झालं मी त्यांच्याकडे काम करते, अहो राणाचे वडील मी कसे पाहिले नाहीत मग. आता नोकर पुन्हा रोहितकडे यायचा आणि म्हणायचा, साहेब या बाईचं मला काही कळतच नाही हो, अहो माझी बायको तर म्हणते की तिचा नवरा तिनं कधीच बघितलं नाही, आता काय करायचं बोला. आणि रोहित म्हणाला, मला या विषयावर बोलायचंच नाही, तिचा माझा संबंधच नाही तर मी कशाला विचार करू. आणि आता बघता बघता असेच दिवस गेले. 26 जानेवारीचा राष्ट्रीय सण पुन्हा एकदा आला. पुन्हा राणाची जोरदार तयारी सुरू होती. आजही रोहित त्याच्या स्कूलमध्ये जाणार होता. आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा रोहितनं राणीचा दरवाजा वाजवला. आणि राणीनं दरवाजा उघडला आणि खेकसून म्हणाली, काय आहे तुम्हाला कळत नाही का, एकटी स्त्री घरात असताना कसा दरवाजा वाजवावा, काही मॅनर्स आहेत की नाही, काय संबंध आहे हो तुमचा आणि माझा, जे सारखं येऊन दरवाजा वाजवता. आणि रोहित म्हणाला, काहीच नाही, आणि जितका पण संबंध आहे ना तोही तोडून टाकायचा मी ठरवले, म्हणजेच तू माझ्याशी असलेल्या नात्यातून कायमची मुक्त होशील. घटस्फोट घेतोय तुझ्यापासून, हे घे पेपर, असं म्हणून रोहितने तिच्या तोंडासमोर पेपर पकडले आणि म्हणाला, पटकन सही कर आणि मग त्याच्या गळ्यात गळे घालून फिर, कारण जोपर्यंत आपला घटस्फोट होत नाही तोपर्यंत तू माझी बायको आहेस. आणि माझ्या बायकोनं असं इतरांसोबत फिरलेलं झोपलेलं मला चालत नव्हतंच. आणि
तू ते सगळं केलंस म्हणून आता मला या नात्यातून मुक्त व्हायचं आहे. आणि हे ऐकलं तसं राणीला धक्का बसला आणि तिचं मन भरून आलं. दूर राहत असली तरी एका नात्यामध्ये होते ते. नवरा बायकोचं नातं होतं त्यांचं. आणि आता घटस्फोट घ्यायचा म्हणजे ते नातं संपणार. आणि रोहित म्हणाला, काय झालं, घे ना हे पेपर. तू एकाच वेळी 2-2 जणांची बायको नाही राहू शकत. आणि राणी त्याला ठाम आवाजात म्हणाली, तुमचे पेपर लीगल मार्गाने माझ्याकडे येऊ द्या. तुमच्या वकिलांकडून पाठवा. मी असेच घेणार नाही. आणि आता तुम्ही निघा, मी एकटी आहे. आणि चिडलेले डॅशिंग रोहित कुमार म्हणाले, तू एकटी आहेस तर मग मी काय केलंय तुला? तुझा हात धरलाय का? तुझ्यावर अत्याचार केलाय का? काय केलंय काय मी तुला? म्हणे एकटी स्त्री आहे, कशाला उगीच स्वतःला एकटी समजतेस? तशी राणीनं जीभ चावली आणि गप्पच बसली. ह्या माणसापुढं बोलणं काही सोपं आहे का? बोला आणि बोलून घ्या, असे होते रोहित कुमार. आणि रोहित म्हणाला, मला राणाशी बोलायचं आहे. आणि राणासुद्धा, काय झालं फ्रेंड, म्हणून लगेच पळत आला. राणीची शपथ आता कुठल्या कुठे गंगेत वाहून गेली होती. आणि सगळा वर शेंडा या रोहित सूर्यवंशीचाच होता, जसा नेहमी असतो तसा. आणि बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, हे म्हणतात ते काही खोटं नव्हतं. राणा रोहितसारखा सेम घडत होता. चालणं, बोलणं, शिस्त सगळं तसंच. आणि हे सगळं तर राणीनं शिकवलं होतं की. पण आता जी काही कसर राहिली होती थापा मारण्याची, ते रोहित कुमार पूर्ण करत होते, त्याला थापा मारायला शिकवून. आता रोहितनं राणाला रात्री सांगून ठेवलं की मी तुला स्कूलमध्ये घेऊन जाणार, आपण दोघे एकत्र जाणार आहोत, त्यामुळे तू तयार राहा. तशी राणी लगेच म्हणाली, नाही नाही, मी त्याला सोडणार आहे स्कूलमध्ये. आणि रोहितनं तिच्याकडे पुन्हा रागात बघितलं आणि म्हणाला, मी सोडणार म्हटलं तर मीच सोडणार. राणा, मी सकाळी पुन्हा येईन. आणि मुद्दाम शब्दावर जोर देत म्हणाला आणि निघून गेला. आणि त्याची असली जबरदस्ती. आणि राणी तन 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 करायला लागली दरवाजा लावून. आणि राणाला म्हणाली, हे सगळं तुझ्यामुळे होते, तुझ्यामुळे तो माणूस अरेरावी करतो. आणि राणा तिची समजूत घालत म्हणायचा, अगं आई जाऊ दे ना, फ्रेंड छान आहेत. आणि राणी म्हणाली, हो तुझा फ्रेंड छानच आहे रे, मीच तेवढी वाईट आहे ना. दोघे बापलेक मिळून काही घालायचं तो गोंधळ घाला. आणि राणा लगेच म्हणाला, बापलेक म्हणजे आई? तशी राणी पुन्हा सावध झाली आणि म्हणाली, काही नाही, करते तुला तयार सकाळी, जातो त्यांच्यासोबत. मग आता पुन्हा दुसऱ्या दिवशी राणा तसाच युनिफॉर्म वगैरे घालून तयार झाला आणि ठरल्याप्रमाणे रोहितने 6:45 वाजता त्याची बेल वाजवली. राणीने दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर आज पांढरा शुभ्र सलवार कुर्ता घातलेले, वरती खादीचं जॅकेट घातलेले, पायात कोल्हापुरी चप्पल, कोरलेली दाढी, पिळदार मिशी आणि सगळे पाठीमागे वळवलेले केस, एका हातात मोबाईल, अशा रावडी डॅशिंग लुकमध्ये रोहित कुमार दिसले. आणि राणी 2 मिनटं त्याच्याकडे भान हरवून बघायला लागली. पण त्यानं आता तिच्याकडे बघणं सुद्धा पसंत केलं नाही. आणि रोहितने तिच्या खांद्यावरून पलीकडे बघितलं आणि म्हणाला, राणा चल. राणी आता काहीच नाही बोलली. आणि रोहित राणाला घेऊन निघून गेला. आणि रोहितला या रूपात कोणाशी दृष्ट लागू नये म्हणून राणीनं 7-8 वर्षापूर्वी जसं केलं होतं तशी आत्ताही त्याची लांबूनच दृष्ट काढली आणि तिच्या कानावर बोटं मोडली. आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि वेडी राणी मनात म्हणाली, दृष्ट नको लागायला माझ्या आमदारांना. आणि आता दोघेही स्कूलमध्ये गेले. आणि आता ह्या वर्षी मात्र भरपूर इव्हेंट घेतलेले असतात. स्कूलमध्ये वर्षभराचं क्रीडा घेतलेल्या असतात, बक्षिसं द्यायची असतात आणि कार्यक्रमाची ही सगळी बक्षिसं वाटली जातात. आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये राणाचं बक्षीस ठरलेलं होतं. आणि साहजिकच बक्षीस रोहितच्या हस्ते, आणखीन 1-2 गेस्ट होते त्यांच्या हस्ते देण्यात येणार होतं. आणि पहिलं बक्षीस होतं वक्तृत्व स्पर्धेतलं. आणि एका मॅडमने अनाऊन्स केलं की प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमधलं छोट्या गटातलं पहिलं बक्षीस जातं रणजित रोहित सूर्यवंशी उर्फ आपला सगळ्यांचा लाडका राणा. आणि मी मान्यवरांना विनंती करते की राणाला पहिल्या नंबरची ट्रॉफी देऊन त्याचं कौतुक करावं. आणि हे नाव ऐकलं तसं रोहित सुन्न झाला. आणि पुन्हा त्याला अनेक अनेक प्रश्न पडले. आणि तिकडून सैनिकी शिस्तमध्ये त्या युनिफॉर्ममध्ये ताड ताड पावलं टाकत येणारा राणा त्याला दिसला. आणि त्याला बघून रोहित बधीर झाला. आणि काही क्षण माझ्या हृदयाची धडधड थांबली आहे असं त्याला वाटलं. रोहितचं हृदय बंद पडते की काय असं वाटून त्यानं उमद्या व्यक्तिमत्वाच्या राणाकडे बघितलं.
आणि तो भेटल्यापासून दिसणारे त्याच्यातले सगळे गुण आणि स्वतःमधले सगळे गुण रोहित कळत नकळतपणे मॅच करायला लागला, जुळवायला लागला. आणि राणा सेम टू सेम माझ्यासारखा आहे तरी कसा, याचं कोडं आता हळूहळू त्याला उलगडायला लागलं. आणि आता रोहितला त्याच्यासमोर फक्त आणि फक्त राणा दिसत होता आणि चेहऱ्यावर मात्र खूप प्रश्नचिन्ह.